नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात जीके न्यूज मराठी. आता बातमी येते मेळाव्याची, पाहूया सविस्तर. नांदेड पोलीस दलाच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. नांदेड शहरातील पोलीस कयावत मैदानावर पार पडलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा मुख्य न्यायाधीश सुनील वेद पाठक, जिल्हा मुख्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार अजित गोपछडे, आमदार हेमंत पाटील, आमदार आनंद बोढारकर, आमदार बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात 100हून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदवला. रोजगारासाठी हजारो विद्यार्थ्यांनी या मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 11,000हून अधिक तरुणांना रोजगार मिळणार आहे. पोलीस आणि तरुणांमध्ये समन्वय असला पाहिजे. तरुणांनी व्यसनाकडे आणि गुन्हेगारीकडे वळू नयेत. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी यावेळी दिली आहे. पाहूया काय म्हणालेत ते. उद्देश पासून स्टार्ट करतो मी. उद्देश आहे की नांदेड पोलीस डिपार्टमेंट इन जनरल आणि युथ सोबत जास्त समन्वय ठेवला पाहिजे. त्यांच्या सोबत एंगेजमेंट, आमची पॉझिटिव्ह एंगेजमेंट जास्त झाला पाहिजे. तेच आमचे उद्देश आहे. आणि जे युथचे गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा व्यसन मध्ये जाऊ नये आणि पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये जा, हा आमचे उद्देश आहे. नंबर्स असा आहे की जवळपास 100 कंपनी आज हा जॉब मेळाव्यामध्ये पार्टिसिपेट करत आहे आणि वॅकन्सी जवळपास 11,000 असा वॅकन्सी आहे. इतके जॉब आम्ही देऊ शकतो आज. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.